काळात खणखणाट, सनसनाट, शंखनाद, आरोळ्या आणि अशा भयंकर वेळेला ज्यांनी गीता ऐकली, किती पक्क मन करून ऐकावं लागली असेल. आपल्याला कुत्र जर भुंकलं, तुम्हाला सांगतात काय झालं, कुत्र्याचा आवाज का महाराजाच्या आवाजापेक्षा चांगला आहे का? इकडचा आवाज ध्यानातून जातो, कुत्र्याचा आवाज ध्यानात येतो. त्याचा अर्थ श्रोता पक्का नाही. जनक राजासारखा श्रोता नव्हता. म्हणून जनकाचा अधिकार विश्वामित्रांना माहित होतं. जनक राजा नाही, जनक देव, जनक परमात्माच आहे. त्यानं चिठ्ठी त्याच्या मुलीच्या लग्नाची दिली. विश्वामित्राला आणखीन एक आनंद का झाला, जनकाचा होणारा भावी जावई सीतेचा वर. आज मी असा भाग्यवान आहे, विश्वामित्र म्हणतात, सीतेचा होणारा वर माझ्या ताब्यात आहे. तो माझ्या माग पुढे उभा आहे. देवासे मागे पुढे उगवी कोडे संकट. श्रीरामच माझ्या ताब्यात असल्यासारखा करतळी आवळे तैसा हरी. या करतळावर आवळावा इतका सोपा मला श्रीराम झाला. मी बैस म्हटलं की बसतो, उभारा म्हणलं की उभा राहतो. मी किती भाग्यवान आहे. म्हणून विश्वामित्रानं ती चिठ्ठी ठेवली आणि श्रीरामाकडे तोंड केलं, नमस्कार केला. राघव, एक बात पूछू? हाँ बोले मुनिवर, क्यों नहीं, पूछो. राघव, जिस कार्य के लिए मैंने तुझे यहाँ लाया है, मेरे भगवान ने मेरा कार्य पूरा कर दिया. ज्या कामासाठी तुला इथपर्यंत आणलं, यज्ञ सिद्धीला नेण्याकरता, तू राक्षसांना 20 कोटी राक्षस मारून, सुबाहू मारून, मारीच उडून माझा यज्ञ सिद्धीला नेला. तुझं काम तू केलं. पण आता तुला पिताश्री दशरथ आणि मातोश्री कौशल्याची आठवण येऊन अयोध्येला जावंसं वाटतं की काही दिवस माझ्या सहवासात राहावंसं वाटतं. सांग ना राघवा, सांग. विश्वामित्रांना विचार. असं गोड उत्तर देतात श्रीराम. बोले मुनिवर, जिस दिन मेरे पिता श्री दशरथ ने मेरा हाथ में पकड़ के आपके हाथ में सौंप दिया, उस दिन से वही श्रीराम दशरथ जी का नहीं है, अब श्रीराम विश्वामित्र जी का है. विश्वामित्र विश्वामित्र ऋषीला राम म्हणतात, ज्या दिवशी दशरथानं माझा हात धरला आणि तुमच्या हातात मला दिलं, त्या दिवशी दशरथाचा हक्क संपला. हा श्रीराम विश्वामित्राचा आहे. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार. बोला तुमची काय इच्छा. रामा, मला तर आता माझ्या परम मित्र राजा जनकाच्या मुलीच्या स्वयंवराला जायचंय. मी मिथिलेला जाणार हो, येतोस माझ्या बरोबर? परमात्मा म्हणतात, क्यों नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत महाराज. या संत समागमात देव वेडा होतो. वेडा विसरतो. वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा संतांची ताकद असते. परमात्मा परमेष्ठी त्याला पागल बनवलो, तळ हाताच्या कंकणाला आरसाच काय करायचा. अगदी 2 मिनिटात तुम्हाला आपल्या कलियुगातली गोष्ट सांगतो. देव किती पागल बनवलाय संतांनी.
जाऊ द्या, जास्त वेळ लावत नाही, वेळेचा भान ठेवतो. पंढरपुरात तुमचा मराठवाडा फार पुण्यवान आहे महाराज. मी दुसऱ्या जन्माची तरी विनंती देवाला करणार आहे की चुकून आमचा जन्म विदर्भात झाला, आम्हाला जन्म द्यायचा असला तर मराठवाड्यात. संतांची मायभूमी तुमच्या मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं नगर आहे. तिथे महामायांनी अवतार घेतला. श्री संत जनाबाई. जनाबाईचं प्रारब्ध खडतर होतं, व्यवहारातलं प्रारब्ध बरं का. कारण जन्म झाला ना आईनं, आई निघून गेली. शूद्र येऊन जन्म झाला, आई वारली. वडिलाला नको नकोशी झाली, कारण त्या कपाळाची मुलगी वाटू लागली की जिला जन्म दिला जिची आई वारली तिला कोणी पांढरीच म्हणल. पण ती पांढरी नव्हती, मला जन्मा जन्माची परमात्माची सांगाती होती, भक्त होती. जेवढे अवतार झाले जनाबाई महाराज त्यांच्या सोबत आहेत. जशा अंबरवाडीत संताबाई बाईसाहेब, तशा मराठवाड्यातल्या जनाबाई होत्या. जनाबाई जेव्हा मुली खेळत होत्या तेव्हा त्या मुली खेळ आटोपला की आपापल्या आईच्या गळ्यात जाऊन पडायच्या. आई आई म्हणून मिठी. हिला आईच नाही ना. एक दिवस जनाबाईनं विचारलं बाबाला, बाबा या सगळ्या माझ्या मैत्रिणी आई आई म्हणून आईच्या गळ्यात मिठ्या मारतात, माझी आई कुठे हो? अशी बऱ्याच वेळा विचारल्यावर बापही कंटाळला होता. बापाने सांगितलं जने तुझी आई पंढरपूरला गेली. आणि मग लावच घेतला, मला पंढरपूरला नाही, मला पंढरपूरला नाही. बापाने नको नकोशी झालेली ती मुलगी, 18 विश्व दारिद्र्य घरी, संध्याकाळची जेवणाची व्यवस्था नाही, आणि त्यातल्या त्यात ती मुलगी हाताला धरली पंढरपुरात नेऊन सोडली. आणि निर्दय बाप निघून गेला. वाऱ्यावर सोडलं जनाबाईला. वाऱ्यावर रावळाच्या पुढं वरून ही छोटी जनाई, ते केस उडतात भरू भरू, अंगावर वस्त्र बरोबर नाही, गोड हाका मारित होत्या. येई ओ येई ओ येई ओ धावणे, विलंब का वाया लाविला कृपाळे, विठाई की ठाई माझे कृष्णाई का नामदेवराय हरिपाठाला आले. नामदेवराची नजर जनाबाईवर पडली. नजर पडल्याबरोबर ओळखलं, वा योगिनी महान आहे म्हणून जवळ आले. लेकरू होत ते. विचारलं बाळा कुणाला हाका मारतीस? अहो माझी आई आहे म्हणे, इथे माझी आई आहे. हाका मारू नकोस, तुझी आई माझ्या घरी. मी आता हरिपाठ म्हणतो. हरिपाठ झाला. नामदेवरायानं ते लेकरू उचलून घरी नेलं. तेव्हापासून नामयाची जमीन झाली. नामदेवराची दासी बनली. जनाबाई लहानच्या मोठ्या नामदेवराच्या घरी झाल्या. आणि सगळे काम जनाबाईवर होते. धुणं भांड दळण सगळे सगळे काम. नामदेवराचं 14 माणसाचं कुटुंब. नारा विठा गोंदा महादा हे 4 पुत्र. लाडाई गोडाई यसाई साखराई या 4 सुना. लिंबाई आणि आऊबाई एक बहीण आणि एक मुलगी. नामदेवराया दामाजी, गोनाबाई राजाबाई असे 14 माणसाचं कुटुंब. आणि 15वी जन्मी. मला सगळ्यांचं दळण कांडण जनाबाई करत होते. पण दळीता कांडिता तुझं गाईन. भजन अखंड सुरू होतं. म्हणून त्या भजनाचं ऋण परमात्मावर झालं. आणि जनाबाई नामदेवराची सेवा करीत होत्या. आणि जनाबाईची सेवा पांडुरंग करत होते. जनाबाई बरोबर दळत होते. इतकंच नाही, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट जनाबाईनं करावा. तो केर डोक्यावर घेऊन पांडुरंगानं टाकावा. बराच काळ झाला. दररोज 4 वाजता उठून परमात्मा, इकडे काकडा सुरू झाला रावला की परमात्माने जनाबाईला उठवावं, जाऊन माना खालून हात घालावं. जने उठ उठ, 14 माणसाचं दळण दळायचं ग, उठ.
जनाबाईच्या तोंडावरून पाण्याचा हात फिरवा देवाने जनाबाईला सावध करावं आणि मग देव भक्तांनी दोघांनी बसून दळण दळा. रोजचा नियम काकडा सुरू झाला की पांढरून जात होती. हे कोणाच्याच लक्षात येत नव्हतं. कारण काकड्यावाले काय चहा मधात भेटला तर काय देवाशी काय संबंध आहे? देव आहे का नाही काकड्यावाल्याला माहितच नाही. पण जगाच्या आईला कळत होतं की दररोजही 4 वाजता आपली स्वारी कुठं तरी जातात. जगाची मालकी रुक्मिणी आईनं ठरवलं हे 4 वाजता उठून स्वारी जाती कुठं, आपण लक्ष द्यायला पाहिजे. एक दिवस अंधाराचा फायदा घेऊन रुक्मिणी आई साहेब लपत 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 देवाच्या माग 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 गेल्या. आता ते हरपलेला मैजतीत सापडतो. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा केले. परमात्मा पांडुरंग गेले जनाबाईच्या कशाचं दार हो झोपाटा बाजूला केला. ज्याने उठ उठ तिच्या तोंडावरून हात फिरवला. रुक्मिणी आई साहेब त्या झोपडीच्या दारातून आड उभ्या राहून पाहू लागल्या. बाई 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 झिपरी काढती आणि परमात्मा जनीला उठवतात, तिच्या तोंडावरून हात फिरवतात, ती झाडती आणि हे केर भरतात. बरं पुढं काय होतंय बघू म्हणून लपून बसल्या. त्या दिवशी दोघा देव भक्तांनी दळणाचं टोपलं घेतलं. जेणे लवकर आवड 14 माणसाचं कुटुंब आहे माझ्या नामाचं. 14 माणसाचं दळण दळायचं. लवकर लवकर गडबड कर. जातं झाडलं, घर झाडलं, दळण घेतलं. दोघही एक पाय लांबून एक पाय दुमडून बरोबर देवभक्त बसले. दोन्ही हातात कुंटा झाला आणि मग दळण सुरू झालं. देव म्हणले जने काय रे देवा अशी मुख्यानं दळू नकोस. निज नामाची थोरावडी लागली वासुदेवा गोडी. त्याच्या नावाची त्याला गोडी आहे. जने ओव्या म्हण ओव्या. जनाबाई म्हणल्या माझा जीव घे, मी ओव्या म्हणू जातोय ओढू आणि तू नुसता ठोंब्या माझ्याकडे पाहतोस. तू म्हणतोस काय ओव्या? अगं जने माझ्या ओव्या पाठ नाही. पाठ नसल्या मग काय झालं? तुला गळा द्यायला काय रोग आला? नुसतं हो हो करायला गळ्याला गळा मिळवायला काय झालं? बरोबर ठीक आहे तसं नाही रे पांडुरंगा. आज मी ओवी पुढं म्हणी आणि तू मागं म्हणणार. देवभक्ताचं ठरलं. जनाबाईन पुढं म्हणायचं आणि देवानं मागून म्हणायचं. जात सुरू झालं आणि जनाबाईचं मुख सुरू झालं. पंढरी माझे माहेर साजनी. जनाबाई आज जबान आहे की जनाबाईनं पुढं म्हणायचं आणि देवानं मागं म्हणायचं. आणि रुक्मिणी आई साहेब लपून बसल्या काय काय म्हणतात. जनाबाई म्हणल्या पंढरी माझे माहेर साजनी. देवाला म्हणणंच लागलं जबान होती. देवाई म्हणले पंढरी माझे माहेर साजनी. रुक्मिणी आई साहेबांना कपाळाला हात लावला. बाई हद्द झाली. हा पंढरीचा राजा आहे का पंढरीचं माहेर आहे? पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. विसरला की या पंढरीचा मी राजा आहे, पंढरी माझं माहेर आहे म्हणतो. बर पुढं काय झालं? जनाबाई म्हणल्या ओविया कांडणी गाऊगी. देवाई मागून म्हणले ओविया कांडणी गाऊगी. पुढची ओवी सुरू झाली. जनाबाई म्हणल्या राही रुक्माबाई सत्यभामा माता. जबान काय होती? जनाबाईने पुढं म्हणायचं आणि देवानं माग म्हणायचं. देवाने आवाज दिला राही रुक्माबाई सत्यभामा माता. रुक्मिणीनं हाणून घेतलं. आता आता मी तुमची माता. लाज कुठं ठेवली आता? साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, नाही लाज धरीत, नाही लाज धरीत. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, नाही लाज धरीत, नाही लाज धरीत. साधावया भक्ती
देव पागल केला. आज मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विश्वामित्राला म्हणतात, मी तुमच्या सहवासात राहतो, कुठे जायचं ते मी तुमच्या सोबत. विश्वामित्र म्हणाले, मला तर माझ्या मित्राच्या मुलीच्या स्वयंवराला जायचंय कडे, बघ यायचं असेल तर. राम, लक्ष्मण, हजारो ऋषी आणि विश्वामित्र कुठल्याही वाहनाचा वापर न करता पायी निघाले. पाय विश्वामित्रानं जर नुसतं ध्यान केलं असतं तर इंद्र रथ घेऊन आला असता स्वर्गातून, अधिकार होता विश्वामित्राचा. पण आपल्यापेक्षा श्रेष्ठाच्या भेटीला जायचं म्हणून जनक राजा महाने युत्पत्ती आघळी विसरीजे, जय जगात हाकुटे होईजे तै जवळीक माझे. अर्जुना, अभिमान परासांडीजे, आपला मोठेपणा घरी ठेवला पाहिजे आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठाच्या भेटीला लहान होऊन गेलं पाहिजे. विश्वामित्र पायी निघाले, हजारो ऋषी निघाले. रस्त्यानं जात असताना कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. रामाचं गुणगान गात, भगवंताचं भजन करीत करीत, शास्त्र चर्चा करीत ही ऋषी मंडळी. आता सगळ्या देवाचा देवच माझ्या यांच्या सोबत असल्यावर काय रंग आला असेल त्या दिंडीला. ही दिंडी मिथिला नगरीकडे चालली. हे मिथिला म्हणजे आजचं नेपाळ. नेपाळात जे जनकपूर आहे ते जनकपूर म्हणजे मिथिला नगर आहे. आणि आजही त्रेता युगात एका हिंदू राष्ट्राच्या राजकुमाराचा स्वैर संबंध हिंदू राष्ट्राशीच झालेला आहे. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे आणि भारत हिंदू राष्ट्र आहे. एका हिंदू राष्ट्राचा शोधून कुळे दोन्ही कुमारीशी शुभलग्नी. माझ्या ज्ञानवरांचे शब्द कमी पडू नये म्हणून नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्राचेच राजा जनक आहेत. भारतातून ही दिंडी पायी निघालेली मिथिलेला. रस्त्यानं जात असताना भजन करीत करीत चाललेले. पुढे जात असताना एक असं ओसाड अरण्य लागलं. ओसाड, त्या अरण्यात पशु नाही, पक्षी नाही, चित पाखरू नाही, मानवाचा वारा नाही, झाडांना पाला नाही, झाडाच्या साली गळून पडलेल्या, दगडगोट्यांच्या लाह्या झालेल्या, गवताचा तृणांकुर उगवलेला नाही, पाण्याचा थेंब नाही. ओसाड अरण्य लागलं. आणि हळूच श्रीरामाने प्रश्न विचारला, मुनिवर, आतापर्यंत जे आम्ही अरण्य पाहिले तेव्हा ते निर्झर मंदगती, ढोलक वृक्षगती, पक्षी मनोहर पूजित रे, कोणाला हातात रे, हे करंगले चित्तरंगले गाढ हे कविता होती ऋषी आम्हाला. त्या काळातली कविता आजही पाठ आहे. तुम्ही काल म्हणले होते ना, त्या काळातल्या कविता मुखात येतात. त्या कविताच तशा होत्या. कविताच भावपूर्ण होत्या. शर आला तो धावून आला, काय कविता होती. आता त्या कवितेत काही रस राहिला नाही. काही कविता झाल्यावर जॉनी जॉनी यस पप्पा, शुगर नो पप्पा. त्याला अर्थच नाही, काही नाही. तर चल ग सईन, कुठं ग बाई, खळखळ वाटतंय, कुठं ग बाई, कशाचाच पत्ता नाही. भावपूर्ण अर्थपूर्ण आपल्याला कविता शिकवल्या जात होत्या. आणि भावुक होऊन गुरुजी शिकवायचे. त्या कविता शिकवत असताना शिक्षकच भावुक व्हायचे. आणि आगळा वेगळा रंग आहे. रामप्रभू विचारतात, गुरुजी आतापर्यंत जे आम्ही अरण्य पाहिले, हिरवे कार अरण्य, खळखळणारे झरे, पक्ष्यांचे किलबिलाट, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, पण हे अरण्य ओसाड का? सद्गदित झालेले विश्वामित्र श्रीरामाच्या मुखाकडे पाहत म्हणतात, रामा, हे अरण्य ओसाड का? मला विचारतो. या सृष्टीचा निर्माण करणारा तू आहेस. हे विश्वव्यापका, हे सगळं ब्रह्मांड तू रचलं आणि मला विचारायला लागला हे अरण्य ओसाड. लबाडेस तू, ठकडा आहेस. तुला एक व्यसन आहे. तुझ्या भक्ताच्या कथा भक्ताच्या मुखातून ऐकण्याचं तुला व्यसन आहे. या ओसाड अरण्याच्या निमित्तानं तुला तुझ्या एका भक्ताची कथा ऐकायची ना, माझ्या मुखातून ऐकायची. तू जर आम्हाला मोठेपणा देत असशील,
आम्हाला का सांगू नये आम्ही? ऐक तुझ्या एका भक्ताची कथा या ओसाड अरण्याच्या नियमाने. पण राघवा, तो तुझा भक्त पुरुष मंडळीतला नाही, महिला मंडळ. भक्त कोणी असू शकतात, पुरुषही भक्त झाले आणि या माता भगिनीतही भक्त झालेले आहेत. जनाबाई, मीराबाई, कर्माबाई, किती किती झाल्या महाराज, किती झाल्या. या ओसाड अरण्याच्या निमित्तानं भगवान श्रीरामाला एका स्त्री भक्ताची कथा ऐकायची. स्त्रीची. कोण ती स्त्री? सज्जन माणसं सकाळी उठल्याबरोबर 5 स्त्रियांची नाव घेत असतात. घेतलेच पाहिजे रोज. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. महाराज, जेवढे पाप झाले असतील हे 5 नावं घेतली. त्या 5 महिला अशा आहेत की 5 नावं घेतली की पापातून मुक्त होतो. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. आणि ह्या 5ही महिला संत येतात. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. त्यात अहिल्या गौतमाची, ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या. द्रौपदी तुम्हाला माहिती आहे पांडवाची. सीता श्रीरामाची. तारा वाली वानराची. हरिश्चंद्राची तारा मती आहे, तारा नाही. वाली वानराची धर्मपत्नी तारा. ती 5 पतिव्रतेत गेली. एकदा काय झालं का त्या, मी असं रामायणात सांगू लागलो. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. पुढं बसलेला उपट सुब्या उभा राहिला आणि तो बोला, ओ महाराज थांबा थांबा थांबा, 5वी आपली धरा. पागल आहे का रे तू? 5वी कशी आपली धरा? त्याच्या बायकोचं नाव मंदोदरी होतं आणि मी 5वीचं नाव मंदोदरीत घेणार होतो. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. तो म्हणजे 5वी आपली धरा. त्याला म्हणलं घरी हा कशी धरा? परवा तू घरी नव्हता, मी तुझ्या घरी आलो. तुझ्या बायकोनं हाक मारली, चहा केला आणि मला सांगितलं, महाराज आमच्या घरच्या पेक्षा जितुरातला हमाल बरा. आता कशी धरा? काय तुझी आस्था आहे तिला? ह्या 5 म्हणजे 5च आहेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. त्यात पहिली जी अहिल्या आहे त्या अहिल्याची कथा आपल्याला थोडक्यात फक्त 15 मिनिटातून 3 कमी झाले, 13च राहिलेत. आता 4:30ला आपल्याला कथा सोडायची. आमच्या पुणेजनाला दूर दूर जायचं आणि मला आज रोजच्या पेक्षा कीर्तन लांब आहे. वाशिम हिंगोली रोडवर नाका कनेरगाव जवळ एक सुरतखेडा नावाचं गाव आहे, तिथं जायचं. म्हणून अगदी 4:30ला मी तुमची आज्ञा मागणार. शक्य धावपळ करून उचलतं पाऊल घेऊन. आणि राहिलीच काही काय अहिल्याची कथा, तर उद्या राहिलेली अहिल्याची कथा. उद्याचा 7वा दिवस आहे आणि श्रीराम सीतेच्या लग्न सोहळ्याचा प्रसंग. बस ह्या 2च कथा आपल्याला उद्या ऐकायच्या. सीतेचं आणि रामाचं लग्न लावून दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही उद्याच्या 7व्या दिवशी. आणि बालकांडाचा कळस ऐका. विश्वामित्र सांगायला लागले आणि प्रभू रामचंद्र ऐकायला लागले. रामा, प्राचीन काळी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, पण ब्रह्मदेव नाराज झाला. कारण ब्रह्मदेवानं जे निर्माण केले सगळे, त्यात ब्रह्मदेव